नमस्कार. कसे आहे? बरे ना? बरेच असतील आणि बरेच पाहिजे. हे बघा, संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे ही कैरी. ही मोठीच एक कैरी घेतली मी, चांगली कच्ची पाहून आणली होती कालच्या दिवशी आणि एका रात्रीतून हिचा कलर असा पिवळा झाला बघा. आणि मी तिला धुतली आणि कापून असे तुकडे करून घेतले आणि त्याच्याबरोबर हे 2 कांदे घेतले. ही कैरीच्या निम्मे कांदे घेतले. कैरीच्या निम्मे जेवढी कैरी होती त्याच्या अर्धा कांदा घेतला आणि हा कोथिंबीर धुवून बारीक करून निवडून हा कोथिंबीर घेतला. आणि हे बघा, या लाल मिरच्या घेतल्या मी. या लाल मिरच्या घेतल्या तर याच्यातल्या मी बिया काढून घेतल्या. हे बघा, या बिया काढून घेतल्या याच्यातल्या, कारण या चटणीमध्ये त्या बिया उमटीन हे आपल्याला जाड भरडी चटणी बनवायची. आणि या एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या, हा लसूण घेतला आणि ह्या लाल मिरच्या घेतल्या, हे दालचिनीचे तुकडा घेतला आणि हा पुदिना आणि हे जिरं आणि हे 1 चमचा साखर आणि थोडं मीठ आणि हे काळं मीठ टाकू आपण थोडं. तर अशा प्रकारे आपल्याला छान अशी चटपटीत आणि कच्च्या कैरीची कच्ची चटणी बनवायची. तर हे मी मिक्सरचं भांडं घेतलं. हे बघा, याच्यामध्ये या कोरड्या वस्तू अगोदर टाकून देऊ. हे बघा, हे 1 चमचा जिरं टाकलं. हा चमचा खूप लहान आहे म्हणून 1.5 चमचा टाकते. आणि हे हा चमचा बरं ही साखर आहे, ही साखर टाकली. आणि हे दालचिनीचे तुकडे टाकले आणि ह्या कोरड्या मिरच्या टाकल्या. हे बघा, आणि माझ्याकडे काही ओला पुदिना नव्हता म्हणून मी हे वाळलेला पुदिना घेतला. ही एवढा पुदिना टाकते. तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तुम्ही फ्रेश पुदिना घ्या. आणि या कोरड्या वस्तू आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. आता याच्यामध्ये हे काळं मीठ टाकू. हे बघा, हे काळं मीठ टाकते एवढं. आणि हे आपलं रोजचं जेवणातलं मीठ हे टाकले 2 चमचे. आणि आता ह्या कोरड्या वस्तू आपल्याला जाड भरड्या करायच्या आहे. नंतर आपण हे टाकून घेऊ. हे बघा, आपण आता हे केलं सगळं कोरडं. आता हे कांदे टाकून घेऊ. एक कांद्यांना थोडं फिरवून घेऊ म्हणजे एक टाकायचं तेव्हा ते जाड भरड होईल. नाहीतर मग आपण एक कैरी पण टाकून घेऊ. याच्यात कांदे टाकले, एक कैरी पण टाकून घेऊ. आणि हा कोथिंबीर पण टाकून घेऊ. हे बघा, आणि हा लसूण पण टाकून घेऊ. सगळं टाकून घेऊ याच्यामध्ये. आता आपण गर्र असं जाड भरड करून घेऊ. हे असं जाड करून घेतलं मी. हे बघा, आपली छान अशी चटणी तयार झाली आहे. पुदिना, जिरं, दालचिनी, लसूण ही अशी खूपच छान चटणी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ.
ही अशी कच्च्या कैरीची कच्ची चटणी. ही चटणी खूपच छान लागते आणि तुम्ही भाताबरोबर ही चटणी भाताबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, पोळीसोबत आणि वरणासोबत तोंडी लावायला ही चटणी खूपच छान लागते. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवलेली आहे. ही चटणी खूप छान झालेली आहे. हे बघा, ही खूपच छान आहे. अशी चटणी तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा, मला कमेंटमध्ये सांगा ही चटणी कशी झाली. तर कच्च्या कैऱ्या आता सगळीकडे मिळतात, बनवा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये लिहा. ही चटणी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या तोंडाला पाणी येतंय बघा, तुमच्या पण तोंडाला आलं ना पाणी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. खूपच छान चटणी झालेली.